नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते. तर दिवाळीत गोड गोड खाऊन कंटाळा आलाय, तर आज आपण टेस्टी आणि चटपटीत अशी चिकन बिर्याणी घरच्या घरी बनवूया. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या टोपमध्ये मी पाव कप इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 कांदे उभे चिरलेले आहे. आता हे कांद्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत कांदे अगदी गोल्डन ब्राऊन कलरमध्ये येत नाहीये. तर मध्यम आचेवर आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि हळूहळू करत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर याला फ्राय करताना 5 ते 8 मिनिट सहज लागतील. तर तुम्ही ते बघू शकता, छान असे कांदे ब्राऊन झालेले आहे, मस्त तळले गेलेले आहे. तर 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. आता आपण काय करूया, याच्यात आपण एक अर्धा कप इतकं पाणी ॲड करून घेऊया, म्हणजे कांदा पुढे आपलं जळणार नाही. तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच आपल्याला याच्यात आलं लसणाची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. तर 1.5 मोठा चमचा आपल्याला आलं लसूण याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यात सर्व मसाले ॲड करून घ्यायचे आहे. तर मसाल्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धनेपूड, 1 मोठा चमचा गरम मसाला. त्याचबरोबर मी इथे चिकन मसाला ॲड करत आहे. मी नेहमी चिकन मसाला टाकूनच बिर्याणी बनवते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया आणि सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर नेहमी आपण बिर्याणी बनवायला बिर्याणी मसाला ॲड करतो, पण आज मी ह्याच्यात चिकन मसाला ॲड केलेला आहे. मी नेहमी तेच ॲड करते. खूप छान बिर्याणी होते. या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. याच्यात आपण 2 हिरवी मिरची आणि त्याचबरोबर एक अर्धा किलो इतकं दही याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. एक मोठा लिंबाचा रस, बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि पुदिना याच्यात ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे पूर्ण मसालेबरोबर. तर दही व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे, याला हलकं-हलकं तेल सुटलं पाहिजे. त्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया चिकन. तर मी इथे एक पाऊण किलो इतकं चिकन घेतलेलं आहे. तर 3 लोकांना पुरतील अशी ही बिर्याणी आहे. तर त्याचबरोबर थोडंसं या मिक्स झालं की आपल्याला झाकण लावून एक 15 मिनिटे चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या भांड्यात आपण घेतलेलं आहे पाणी, खडे मसाले ॲड केलेले आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि पुदिना, त्याचबरोबर शहाजिरे ॲड करून घेतलेले आहे. एक अर्धा चमचा इतका लिंबाचा रस ॲड करून घेऊया आणि अर्धा चमचा आपल्याला तूप ॲड करून घ्यायचं आहे. लिंबाच्या रसने जे बिर्याणीचा भात आहे तो मोकळा-मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो. याला व्यवस्थित उकळी आली की बासमती तांदूळ जे आपण धुवून भिजवून ठेवले होते एक अर्धा तास, ते याच्यात ॲड करून घेऊया आणि 70 ते 80% आपल्याला इथे भात शिजवून घ्यायचा आहे. तर हे व्यवस्थित याला उकळी येईपर्यंत आपण इथे चिकन बघून घेऊया. एक 15 मिनिटं झालेली आहे. चिकन आपला व्यवस्थित एक 80 ते 90% शिजलेला आहे. तुम्ही मसाले बघू शकता, तेल व्यवस्थित सुटलेलं आहे. तुम्हाला थोडासा चिकनसुद्धा मी इथे तोडून दाखवते. खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे बिर्याणी बनवणार आहोत. काहीही जास्त मेहनत न घेता आज आपण ही बिर्याणी बनवणार आहोत. पण हो, वेळ तर लागणारच आहे. तर तुम्ही बघू शकता चिकन आपलं 80 ते 90% शिजलेलं आहे. आता तुम्ही इथे आपल्याला काय करायचं आहे, एक तवा घ्यायचा आहे. याच्यावर आपल्याला जी आपली चिकनची भाजी आहे हे ठेवायची आहे आणि झाकून याला मंद आचेवर ठेवायचं आहे. तर तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता की जे आपले तांदूळ आहे ते व्यवस्थित उकळत आहे. जोपर्यंत आपले तांदूळ इथे 70 ते 80% शिजत नाहीये, तोपर्यंत आपण जी चिकनची भाजी होती त्याला तव्यावर मंद आचेवर ठेवलेली आहे, कारण तो सुद्धा एक 80 ते 90% शिजलेली आहे. तर इथे भात आपल्याला अजून इथे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अजून 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. इथे आपला भात व्यवस्थित 70 ते 80% शिजलेला आहे. खूप जास्त आपल्याला हे शिजवायचं नाहीये, 70 ते 80% शिजवायचं आहे आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते चिकनमध्ये शिजवून जातं. तर इथे दुसऱ्या बाजूला जे आपण चिकन ठेवलं होतं, त्याच्यावर हळू करत आपल्याला पूर्ण जे भात आहे बासमतीचा ते ह्याच्यावर ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजूला बरोबर इतकी तयारी सुरू असते. एका बाजूला भात आपलं शिजत असतं आणि एका बाजूला चिकन. तर लगेचच आपल्याला हे तांदूळ घ्यायचं आहे शिजलेले आणि ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूला एकत्रपणे आपण बिर्याणी करतो तेव्हाच आपली बिर्याणी आहे ते व्यवस्थित होते.
इथे चिकनसुद्धा गरम पाहिजे आणि जे भात शिजलेलं आहे ते सुद्धा गरम पाहिजे. आता आपण याच्यावर थोडंसं फूड कलर ॲड करून घेऊया. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर ॲड करू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. 1 चमचाभर इतकं तूप याच्यावर ॲड करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड करून घ्यायचा आहे आणि झाकण लावून 15 मिनिटे मंद आचेवर हे आपल्याला वाफ घ्यायची आहे. आता इथे आपण कोशिंबीर बनवून घेऊया. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, त्याचबरोबर मीठ आणि फेटलेला दही याच्यात ॲड करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून एका साईडला ठेवून घेऊया. आता इथे 15 मिनिटे झालेली आहे. व्यवस्थित आपल्या बिर्याणीला वाफ बसलेली आहे. मस्त छान तांदूळ असे मोकळे मोकळे आपला भात इथे शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. जराही कच्चा नाही आहे किंवा जराही हे अगदी खूप शिजलेला नाही आहे. मस्त आपली सुटसुटीत अशी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मसाले अगदी मस्त शिजलेले आहे. त्याचबरोबर जे भात आहे आपला ते सुद्धा मस्त मोकळा झालेला आहे. चिकनसुद्धा मस्त शिजलेलं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आज ही मी बिर्याणी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुमच्याकडे बिर्याणी कशी बनवता हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून नक्की कळवा. तर चला पुन्हा भेटूया असेच छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.